नमस्कार. सगळ्यांक माय मोगाचो येवकार. संवसारांत 24 मार्च हो दीस वर्ल्ड ट्युबरक्युलोसिस डे म्हणून मनयलो वता. हो दीस मनोवपा फाटलो हेतू एकूच की हें ट्युबरक्युलोसिस दुयेंस म्हळ्यार तरी कितें, तें एका मनशाक जाता तरी कशें, आनी तें जालें जाल्यार वळखप कशें आनी ताजी वखदां कशीं आनी खंय घेवप, आनी ह्या दुयेंसा पासून वाटावपाक दर एकल्यान कितें काळजी घेवपाक जाय हाच्या बद्दलची माहिती समाजांतल्या दर एका नागरिका पर्यंत पावची म्हणूनच हो दीस संवसारांत वर्ल्ड ट्युबरक्युलोसिस डे म्हणून मनयलो वता. आनी त्याच अनुशंगान आयज आमच्या वांगडा आसा गोंय राज्याचे स्टेट ट्युबरक्युलोसिस ऑफिसर डॉक्टर मनीश गावणेकर. दोतोर, तुमकां खूब खूब येवकार. तशेंच आमच्या वांगडा आसा साऊथ गोवाचे नामनेचे चेस्ट फिजिशियन डॉक्टर गोविंद देसाय. तांचेय हांव हांगा येवकार करता. तशेंच आमच्या वांगडा आसा एक खास निमंत्रीत टीबी चॅम्पियन जाका आमी म्हणटात निवास पाटील सर. तांचेय हांव हांगा स्वागत करता. तर दोतोर मनीश, सगळ्यात पयलीं हांव तुमचे कडेन वळटा. गोंय राज्याच्या आरोग्य विभागाचो ट्युबरक्युलोसिस निर्मुलना खातीर जो विभाग आसा ताचें कार्य आमच्या गोंयांत कशें चलता आनी हे ट्युबरक्युलोसिस दुयेंसाचे आमच्या गोंयांत कितले तरी रुग्ण आसा, आमच्या समाजांत ताचो कितलोसो भार आसा, हाच्या बद्दल सुरवातेक तुमी आमच्या प्रेक्षकांक माहिती दिवची. आमचो नॅशनल ट्युबरक्युलोसिस एलिमिनेशन प्रोग्राम आमच्या गोंय राज्यान इम्प्लिमेंट केल्लो जाता आनी हाजो एकूच उद्देश आसा की बाय 2025 पर्यंत टीबी मुक्त गोवा, टीबी मुक्त भारत आनी टीबी मुक्त गोवा करपा खातीर आमी वावुरतात. आमच्या गोंय राज्यान टीबीचें दुयेंस ट्रीट करपाक वखदां फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आसा. आमचे वखदां सगळे आमच्या हेल्थ सेंटरान मेळटा. गोवा मेडिकल कॉलेज आनी बाकीची सगळीं हेल्थ सेंटरां आसा, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आनी हेल्थ एंड वेलनेस सेंटर्स सगळ्याक मेळटा. त्याच प्रमाणे निदान करपाक म्हणजे मायक्रोस्कोपी टेस्ट आमी आतां सोडून अपफ्रंट नेट करपाक लागल्या 2020 पर्यंत 2020च्यान, आनी आमी ह्यो सुविधा फ्री ऑफ कॉस्ट करता. गोंयांत आतां पर्यंत 2022 2088 सुमार रुग्ण आमी डायग्नोज केल्या आनी ते ट्रिटमेंटाचेर चालू केल्या. दोतोर, जशें तुमी सांगता ताजे वयल्यान दिसून येता की हे ट्युबरक्युलोसिसाची दुयेंसाची ही पाळामुळां आमच्या समाजान खूब भितर मेरेन पसरलेलीं आसा. आनी ह्या दुयेंसा पासून जर आपण वाटावतलो जाल्यार हें दुयेंस पयलीं समजून घेवप गरजेचें. आमच्या वांगडा आसा डॉक्टर गोविंद. दोतोर, हें ट्युबरक्युलोसिस दुयेंस म्हळ्यार तरी कितें आनी तें एका नागरिकाक, एका व्यक्तीक जाता तरी कशें, आनी जर सपोज एकट्याक ट्युबरक्युलोसिस आसा जाल्यार ताची कितें चिन्हां, कितें लक्षणां दिसून येता, हाच्या बद्दल तुमी सुरवातेक आमकां थोडी माहिती दिवची दोतोर. ओके, सो बेजिकली टीबी हे एक इन्फेक्शियस डिजीज आसा. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस नांवाचो हो जंतू, हाका लागून हें इन्फेक्शन जाता. कॉमनस्ट ऑर्गन जे आमच्या बॉडीन टीबीक लागून एफेक्ट जाता ते म्हणजे लंग्स. जेन्ना लंग्सान टीबी जाता ताका आमी पल्मनरी ट्युबरक्युलोसिस अशें म्हणटात. लंग्स सोडून आनी बाकीच्या खंयच्याय भागान टीबी जावपाक शकता. जशे ब्रेनाची टीबी जावपाक शकता, इंटेस्टायन्साची जावपाक शकता, लिम्फ नोड, ह्या सगळ्या प्रकारांक आमी एक्स्ट्रा पल्मनरी ट्युबरक्युलोसिस अशें म्हणटात. जवळ 70% पेशंट हे पल्मनरी टीबीचे पेशंट असतात. जेन्ना पल्मनरी टीबी आशिल्लो पेशंट म्हणजे ताच्या लंग्सान हो जंतू आसा, तो जेन्ना खोकता किंवा मोठ्यान हुलयता किंवा एक शीक काडटा तेन्ना ताज्या थुकयेच्या माध्यमांतल्यान हो जंतू वाऱ्यान पसरता आनी ताज्या भोंवतणी जो एक मनीस उबो आसा जावं तो भोंवतणी जो श्वास घेतात तो आपल्या श्वासाच्या माध्यमांतल्यान हो जंतू आपल्या लंग्सान घेता आनी ताज्या लंग्सान पावून ताजी जर प्रतिकार शक्ती कमी असली जाल्यार हें मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस ताज्या लंग्सान इन्फेक्शन करता आनी फुडें वचून पल्मनरी ट्युबरक्युलोसिस जावपाक शकता. आतां पल्मनरी ट्युबरक्युलोसिस जेन्ना एक पेशंटाक जाता ताचो कॉमनस्ट सिम्पटम म्हणल्यार कॉफ. ताका खोकलो चालू जाता, चड करून पातळ कफ पडटा, एक फावटी कफान रगतूय मिक्स आसपाक शकता. हो कॉमनस्ट आनी फर्स्ट सिम्पटम. हाजे शिवाय लो ग्रेड फिवर म्हणजे जो चड करून सांजचो येता, बारीक प्रमाणान आसता, हो जोरूय येवपाक चालू जाता. अपार्ट फ्रॉम दीस वेट लॉस जावप, जेवण ना चलप, रातचो घाम सुटप, हे कॉमन सिम्पटम्स आसा टीबीचे. जेन्ना टीबीचें प्रमाण खूब वाडटा, जाचो निग्लेक्ट करता पेशंट सुरवातेक, तेन्ना ताका मागीर कॉम्प्लिकेशन जावपाक शकता. त्या स्टेजीर ताका ब्रेथलेसनस चालू जावपाक शकता किंवा ताजे चेस्ट पेन चालू जावपाक शकता. सो दीज आर ऑल लेट सिम्पटम्स ऑफ कॉम्प्लिकेटेड ऑर एडवान्स फॉर्म ऑफ ट्युबरक्युलोसिस. सो जेन्ना एक पेशंटाक 2 आठवड्या परस खोकलो चालू उरता चड, जाल्यार ताणें आपल्या खोकल्याचो तपास करून टीबी आसा काय ना हें फायंड आवट करपाक जाय.
जर पेशंटाक कितें रिस्क फॅक्टर असले, रिस्क फॅक्टर म्हणजे डायबिटीज किंवा HIV बाधित पेशंट असलो किंवा आनी खंयचोय कारण जाका लागून ताची प्रतिकार शक्ती कमी आसा आंगान, कॅन्सराचो पेशंट जो किमोथेरपीचेर आसा, हांकां TB जावपाचो चान्सीस चड आसता. सो हांणी 2 आठवडे रावपाक जायना. खोकलो तांकां एक थोडे 4-5 दिसाचो सुद्दां खोकलो असलो जाल्यार तपास करून घेवपाक जाय एंड दे हॅव टू मेक शुअर दॅट इट इज नॉट ट्युबरकुलोसीस. आता दोतोर तुम्ही जशें सांगले की काही कॉमन सिम्पटम्स जी TBची आसा म्हणजे खोकली आनी तातूंतल्यान देरकल येवप, बारीक जोर जेका आमी म्हणटात तो तसो बारीक जोर सांजेच्या वेळार येवप, घाम सुटप रातच्या वेळार किंवा वजन कमी जावप. जर एका मनशाक अशी सिम्पटम्स आपल्या मदीं दिसून येता जाल्यार तांणी आपली ही टेस्ट खंय वचून करून घेवची आनी कशी ही टेस्ट आसता हाच्या बद्दल थोडे स्पश्टीकरण तुमी दिवचें दोतोर. ओके, सो ट्युबरकुलोसीस डायग्नोज करपाक आमचो नॅशनल TB एलिमिनेशन प्रोग्राम जो आसा ताच्या अंडर बेस्ट फॅसिलिटीज सगळ्या गव्हर्मेंट हॉस्पिटलांनी, गव्हर्मेंट हेल्थ सेंटरांनी अवेलेबल आसा. पेशंटान जस्ट वचून आपले सिम्पटम्स डॉक्टराक सांगचे. डॉक्टर बेसिकली 2 तपास करतलो ह्या पेशंटाचो. एक म्हणल्यार चेस्ट एक्सरे करून घेतलो आनी दुसरो म्हणजे ताजो स्पुटम टेस्ट म्हणजे ताजे जे दरकल आसा ते आमी तपासतले. पयलीं हाजो आमी स्मियर मायक्रोस्कोपी म्हणून मायक्रोस्कोपाच्या सकयल पळोवन दरकलाचो तपास करताले. नाव वी हॅव मूव टू समथींग कॉल्ड एज अपफ्रंट नाट, म्हणजे हो एक PCR तरेचो हायली सेन्सिटीव टेस्ट आसा. त्या टेस्टान आमकां 2 वरां भितर कळटा की पेशंटाच्या स्पुटम सॅम्पलान TBचो जंतू आसा काय ना. आनी ह्या 2 टेस्टाच्या माध्यमांतल्यान म्हणजे एक्सरेचेर जर TBचे लिजन्स दिसले आनी स्पुटमान जर TBचो जंतू सापडलो जाल्यार हाका आमी मायक्रोबायोलॉजिकली कन्फर्म TB म्हणून लेबल करतात आनी इमिजिएटली TBचो डायग्नोसीस जाता. एकदा खूब फावटी अशें जाता की दरकलान TBचो जंतू सापडना पूण एक्सरेचेर आमकां कळटा की ह्या पेशंटाक TB लिजन्स ऑलरेडी लंग्सान आसा. हाका आमी क्लिनिकली डायग्नोस्ड पल्मनरी ट्युबरकुलोसीस अशें म्हणटा. दोन्ही प्रकारच्या पेशंटांक ट्रिटमेंट हो सेम आसता. सो ह्या 2 टेस्टाच्या माध्यमांतल्यान TBचें दुयेंस हें नक्की जाता. आनी दोतोर तुमी सांगता त्या प्रमाणे हे जे टेस्ट आसा ते आमच्या गव्हर्मेंट हॉस्पिटलांनी फ्री ऑफ कॉस्ट जातात. सगळे टेस्ट गव्हर्मेंट हॉस्पिटलांनी फ्री ऑफ कॉस्ट जातात. इन व्हेरी रेअर केसीस ह्या 2 टेस्टींनी जर डायग्नोसीस जायना आनी क्लिनिकली डॉक्टराक स्टील TBचो सस्पिशन आसा जाल्यार डॉक्टर फुडें आनी तपास करपाक शकता, CT स्कॅन करपाक शकता किंवा ब्रॉन्कोस्कोपी म्हणटा ती करपाक शकता. हे टेस्ट हायर सेंटर्सांनी अवेलेबल आसा, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान अवेलेबल आसा, मेडिकल कॉलेजीन अवेलेबल आसा. बायोप्सी एक फावटी करची पडटा लिम्फ नोड असलो जाल्यार हे बी टेस्ट हायर सेंटर्सान अवेलेबल आसा. पूण हे सगळे तपास जे आमी TB डायग्नोज करपाक वापरता हे फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आसा आनी प्रत्येक पेशंटाक त्या टेस्टांचो एक्सेस आसा. खरीच एक बरी सुविधा आसा की जर एकल्या मनशाक जर TBची ही दुयेंसाची सिम्पटम्स जर दिसून येता जाल्यार ही टेस्ट फ्री ऑफ कॉस्ट आमच्या सरकारी हॉस्पिटलांनी जाता. नक्कीच दर एकल्याक जर हे सिम्पटम दिसता जाल्यार ताणें आपले तपास योग्य वेळेरूच करून घेवचे. आता दोतोर घडेक एकल्यान आपली टेस्ट केली, रिपोर्ट ताजो पॉझिटिव्ह आयलो, मागीर ताजो ट्रिटमेंट खंय आनी कसो जाता दोतोर? ओके, सो स्पुटम टेस्ट जर पॉझिटिव्ह असलो जाल्यार विदीन 24 to 48 hours आमी ताजो रिपोर्ट दिता. रोखडेच कळटा ताका TB आसा म्हणून. TB आसा म्हणून कळना फुडें विदीन 2 to 3 days ताजो ट्रिटमेंट चालू जावप हो व्हेरी इम्पॉर्टंट आसा. कारण एक TB आशिल्लो मनीस जर विदाउट ट्रिटमेंट उरलो तो जाल्यार बाकीच्या पेशंटांक तो TB दुयेंस स्प्रेड करतलो. TBचो जो ट्रिटमेंट आसा तो सगळ्या गव्हर्मेंट हॉस्पिटलांनी रायट फ्रॉम PHC लेवल अप टू मेडिकल कॉलेज लेवल अवेलेबल आसा. जी कॉमन तरेची TB आसा ताका आमी ड्रग सेन्सिटीव TB अशें म्हणटात. ताजो 4 तरेच्या मेडिसिन्सान ट्रिटमेंट जाता, म्हणजे INH, रिफाम्पिसिन, इथाम्बुटॉल, पायरेझिनामायड हे 4 तरेचे ड्रग्स ते आमी फिक्स्ड ड्रग कॉम्बिनेशन म्हणजे एक पिलान 4 तरेचे मेडिसिन्स घालतात आनी पेशंटाच्या वेटा प्रमाणे ताका आमी ताजो डोस दितात. हो टोटल ट्रिटमेंट जो आसा ड्रग सेन्सिटीव TBचो तो 6 म्हयन्याचो ट्रिटमेंट आसा. पयल्या 2 म्हयन्यान 4 ड्रग्स चालू उरतात. 2 म्हयने जातकूर आमी ह्या पेशंटाचो स्पुटम टेस्ट परतो करतात. जर गरज पडली जाल्यार एक्सरे परतो करतात आनी ताजे सिम्पटम्स चॅक करता. हाजे वयल्यान आमकां कळटा की पेशंट रिस्पॉन्ड जाता काय ना ट्रिटमेंटाक. एक फावटी रिस्पॉन्स मेळ्ळो की 2 म्हयन्या नंतर ताजे मेडिसिन्स आमी कमी करता. म्हणजे जे 4 ड्रग्स इनिशियली चालू आसा तातूंतलो एक पायरेझिनामायड म्हणटा तो ड्रग बंद जाता आनी उरिल्ले 4 म्हयने ताका 3 ड्रग थेरपी मेळटा. सो 6 म्हयन्या भितर most of the patients who have taken regular treatment can be completely cured. व्हेरी रेअरली अशें जाता की थोड्यांक ती खर तरेची TB आसता ताका आमी मल्टी ड्रग रेजिस्टंट ट्युबरकुलोसीस म्हणटा. जे नॉर्मल बेजलायन ड्रग्स असतात ड्रग सेन्सिटीव ते ह्या पेशंटाक लागना. अशा पेशंटांक आमी MDR रेजिमेन म्हणल्यार सेकंड लायन ड्रग्स चालू करतात. पयलीं ह्या रेजिमेनांनी इंजेक्शन्स आसताली, आतां खंयच्याच रेजिमेनान इंजेक्शन ना. ऑल टायप्स ऑफ TB कॅन बी ट्रिटेड विथ ओरल ड्रग्स. फक्त हो MDRचो जो ट्रिटमेंट आसता तो मातसो लॉंग आसता. कमीच कमी 9 महिने ट्रिटमेंट घेवचो पडटा, एक फावटी 18 महिने घेवचो पडटा. बट दिस इज व्हेरी रेअर. ओनली अबाउट इन द न्यू केस ओनली अबाउट 2 to 3% ऑफ पेशंट्स विल बी हॅव्हिंग
मल्टी ड्रग रेजिस्टंट ट्युबरकुलोसीस ओवरऑल अबाउट 6% पेशंट. अदरवायज ड्रग सेन्सिटीव टीबी जो ट्रिटमेंट आसा ताजो ट्रिटमेंट सक्सेस रेट सामको हाय आसा. बरो ट्रिटमेंट कंटिन्युअस घेतलो जाल्यार कंप्लीट क्युअर जाता पेशंट. दोतोर आता तुम्ही जशें म्हणलें की ह्या दुयेंसाचो ट्रिटमेंट 6 महिने असता किंवा घडे थोडे महिने वाडूकूय शकता. तसं काही समाजातल्या लोकांच्या मनामध्ये एक प्रश्न असता की ही दुयेंसांची वखदां घेऊन कितें थोडे सायड इफेक्ट बीन जाता काय आणि घडे जाले जाल्यार ते आमी कशें मॅनेज करतात दोतोर? ही जी 4 बेजीक ड्रग्स आसा टीबीची ही सामकी सेफ ड्रग्स आसात. हांचो सहजासहजी मेजर सायड इफेक्ट कांय जायना. सायड इफेक्ट जालोय जाल्यार ते सामके मायनर सायड इफेक्ट जाता. म्हणल्यार सुरवातेक जाका पेशंटाक मातसो इनटॉलरन्स जावन वॉमिटींग जावपाक शकता किंवा पोटान धवळिल्ले भशेन जावप, मेडिसिन्साक लागून थोडो ते जेवण बरें चलना, हे सामके मायनर सायड इफेक्ट्स आसा. मेजर सायड इफेक्ट जे आसा ते सामके रेअर आसात. म्हणजे थोड्यांक एक पायरेझिनामायड ड्रगाक लागून जॉयंट पेन जावपाक लागत किंवा इथांबुटॉलाक लागून दोळ्याचो त्रास जावप, हे सामके रेअर सायड इफेक्ट्स आसा. जे कॉमन सायड इफेक्ट्स आसा दे कॅन बी व्हेरी इजिली मॅनेज. जर असो कितें सायड इफेक्ट जर मनशाक जाणवतात आनी इमिजिएटली आपल्या डॉक्टराक वचून सांगपाचें. आमचे सगळे डॉक्टर्स वेल ट्रेन्ड आसात. डॉक्टरूच न्ही तर आमचे पेरिफरल स्टाफ MPHW NM ती सुद्दां ट्रेन्ड आसात इमिजिएटली हे सायड इफेक्ट आयडेंटिफाय करपाक आनी इमिजिएटली ती डॉक्टरा कडेन धाडून ताजे मेडिसीन गरज पडलेले चेंज करतले किंवा थोडे दीस टॅबलेट्स बंद दवरून तांचे कंट्रोल करतले सिमटम. किंवा आमचे टीबी ड्रग्सा बरोबर आमी ताका एन्सिलरी ड्रग्स म्हणटात, एसिडिटी कमी करपाक, वॉमिटींग कंट्रोल करपाक, हे ड्रग्स दिवन आमी तांचे मेडिसीन चालू दवरपाक शकतात. खंयच्याच कारणाक लागून पेशंटाक आपली वखदां सोडपाची गरज ना. ओन्ली थिंग खंयचोय जर सायड इफेक्ट जाणवता इमिजिएटली डॉक्टराक सांगून ताजेर उपाय करून घेवचो. तर दोतोरान जशें आमकां सांगलें की ही टीबीची जी वखदां आसा ती सगळ्यांत सारकी सेफ वखदां आसा आणि ही जर वेळार आणि सारको जितलो टायम पिरियड सांगता 6 महिने 8 महिने 9 महिने जितले दोतोर सांगता ती जर घेतली जाल्यार तातूंतल्यान तो दुयेंती पूर्णतः बरो जावंक शकता. तर दोतोर मनीश, आमी पळयता की तुमचो नॅशनल ट्युबरक्लोसीस एलिमिनेशन प्रोग्राम समाजांत टीबी विरुद्ध जायती जागृताय करता. तशेंच आनी एक ॲप हालींच तुमी फाटल्या तेंपार लॉन्च केल्लो टीबी आरोग्य साथी ॲप म्हणून, ताज्योय एडवर्टायज आमी खूब कडेन पळयतात. हो ॲप कसो कितें आनी ताजो समाजाक कशा तरेन फायदो जावं येता दोतोर? वो टीबी आरोग्य साथी ॲप जो आसा जो प्रत्येक पेशंटाक आमी एनकरेज करता की तांणी डावनलोड करचो. तशेंच पब्लिकाकूय आमी सांगता की तो डावनलोड करचो. जे पेशंट आसा ताजे रिलेटीव आसा तांणी डावनलोड करचो. हाजेर सगळी माहिती आसा, टीबी बद्दल सगळी माहिती आसा. त्याच प्रमाणे टीबी पेशंट जो आसा ताका निक्षय पोषण योजना म्हणून प्रत्येक टीबी पेशंट जाका ट्रिटमेंट चालू केला ताका आमी प्रत्येक म्हयन्याक 500 रुपया दिता फॉर न्यूट्रिशनल सपोर्ट. आनी हे 500 रुपया ताच्या एकावंटान डायरेक्ट पावतात. ताणें फक्त आपलो बँक अकावंट डिटेल्स दिवपाक जाय. समज जर आमी कोणे पेशंटान टीबी आरोग्य साथी ॲप डावनलोड केलो जाल्यार ताका डायरेक्ट आपलो अकावंट तातूंत घालूंक शकता तो. सर, ह्या तुम्ही सांगता त्या प्रमाणे टीबी आरोग्य साथी ॲपाचेर ट्युबरक्लोसिसा बद्दल जर कोणाक जाणून घेवपाक जाय जाल्यार सगळी माहिती ह्या दुयेंसाची त्या ॲपाचेर आहा आणि घरा बसल्या आपूण आपल्या मोबायलार ती माहिती मेळोवपाक शकता. बरोबर सारकें? बरोबर बरोबर. तशेंच आनी दोतोर फाटल्या तेंपार आनी एक स्कीम किंवा आनी एक लॉन्च तुमी केल्लो, प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान. हाज्या बद्दल थोडी माहिती तुमी आमच्या प्रेक्षकांक दिवची. आता प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान हे आमी गेल्या वर्सा लॉन्च केल्लें आसा. ह्या प्रोग्रामा अंडर निक्षय मित्र म्हणून आमी आयडेंटिफाय केल्ले आसा. निक्षय मित्र म्हणजे समाजान जे आसा लोक आसा, जावं NGO आसा, जावं कंपनी आसा, जावं कसलें एसोसिएशन आसा, जावं एक्चुअल इंडिविज्युअल आसा, ताणें आपूण टीबी मित्र म्हणून रजिस्टर करूंक शकता. आमच्या निक्षय मित्र म्हणून जर टायप करत गुगलान जाल्यार डायरेक्ट येता इन्फॉर्मेशन हाजें आनी ताणें त्या मनशान आपूण एनरोल जावंक शकता एज निक्षय मित्र. आनी निक्षय मित्र म्हणजे कितें? आमचे आतां जे टीबी पेशंट आसा ते तांकां न्यूट्रिशनाची गरज आसा. म्हणजे तांणी जेन्ना ते वखदां चालू करता तेन्ना ताजी प्रतिकार शक्ती वाडोवपाक जाय. तशें जर प्रतिकार शक्ती वाडयतले जाल्यार तांणी बरो आहार घेवपाक जाय. तांकां बरो आहार मेळचो हेंच ताजें उद्देश आसा. आनी जो मनीस निक्षय मित्र म्हणून रजिस्टर जाता ताणें फूड बास्केट त्या पेशंटाक प्रोवायड करचें असो ताजो अर्थ आसा. इतलेंच न्ही
की जे TB पेशंट आसा ताका निक्षय मित्र आयडेंटिफाय जाल्या उपरांत न्यूट्रिशनल फूड बास्केट मेळ्ळ्या उपरांत आनीक ताजो एक उद्देश आसा की जे निक्षय मित्र आसा त्या पेशंटाचो जर कन्सेंट आसा जाल्यार ताका सायकोलॉजिकल सपोर्ट सुद्दां दिता. आनी त्याच प्रमाणे आनीक थोडे निक्षय मित्र आसा जे वोकेशनल सपोर्ट दिवंक शकता पेशंटाक. म्हणजे कितें, जो पेशंट आसा जावं ताजे रिलेटीव आसा ताका एक ट्रेनींग दिवपाक शकता, ज्या ट्रेनिंगाचो उपयोग करून तो मनीस आपलें लायव्हलीहूड इम्प्रूव करूंक शकता. तर दोतोर, जशें तुमी सांगलें की एका मनशाचो पौश्टीक आहार आनी ताजी रोग प्रतिकारक शक्ती हाचो घनिश्ट संबंद आसता आनी एका TB दुयेंतीक ह्या दुयेंसांतल्यान भायर सरपाक पौश्टीक आहार हो सामको गरजेचो. आनी त्या खातीर सरकार 500 रुपया ताजे डायरेक्ट बँकेन ट्रान्स्फर करताच. त्या भायर निक्षय मित्र म्हणजे कोण जे समाजसेवी लोक आसा जेंकां TB लोकांक हेल्प करपाची, तांकां मदत करपाची जी इच्छा आसा ते स्वता तांकां न्यूट्रिशनल सपोर्ट, वोकेशनल सपोर्टूय दिता. तर आयच्या दिसा आव्हान करीन दिसता समाजातल्या लोकांक, जर तुमकां दिसता की आपल्याक खंयचोय आपूण एक TB मनशाक न्यूट्रिशनल सपोर्ट दिवचो जाल्यार नक्कीच NTP प्रोग्राम म्हणजे नॅशनल ट्युबरक्लोसीस एलिमिनेशन प्रोग्राम अंतर्गत निक्षय मित्र म्हणून एनरोल जावचो आनी जावन आपूण ह्या TB रोगींक आधार दिवंक शकता. तशेंच आयज आमच्या वांगडा आसा TB चॅम्पियन निवास पाटील. निवास पाटील हे एक स्वता TB दुयेंती आशिल्ले आनी आतां ते हे दुयेंसांतल्यान पूर्णतः बरे जाल्ले आसा आनी सद्या ते नॅशनल ट्युबरक्लोसीस एलिमिनेशन प्रोग्रामा वांगडा मेळोन समाजान ह्या TB विरुद्ध जागृतकाय करपाक जायते यत्न करतात, जायत्या प्रोग्रामांनी वांटेकार जातात आनी आपलो स्वताचो एक्सपिरियन्स सांगून त्या लोकांक ह्या TB दुयेंसा बद्दल जागृत करतात. तर निवास पाटील सर, तुमचो कसो कितें हो प्रवास आशिल्लो TB दुयेंसांतल्यान आनी आमच्या समाजातल्या लोकांक तुमी कितें सांगूंक सोदता? मी 2010 साली जेव्हा गोव्यामध्ये आलो तेव्हा फर्स्ट टाईम मला चेस्टमध्ये पेन झाला. जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये जाऊन चेस्ट एक्सरे काढला तेव्हा मला समजलं की त्याच्यामध्ये TB आहे म्हणून. त्याच्यानंतर साके हॉस्पिटलमधून मला TBचा पूर्ण औषधोपचार 8 महिन्याचा घेण्यासाठी सांगण्यात आलं. त्याच्यामध्ये इंजेक्शन स्ट्रेप्टोमायसिन 24 होते आणि बाकीचा 8 महिन्याचा औषधोपचार गोळ्या वगैरे होत्या. मी त्यावेळेला NGOमध्ये काम करत होतो, लाईफलाईन फाउंडेशन. मला कामावरती जाताना थोडा त्रास होत होता कारण ते औषध आणि ते इंजेक्शन घेऊन 24 इंजेक्शन्स वगैरे घेतली ना, त्यावेळेला थोडं ताप वगैरे जाणवायचा, परत थोडं मळमळ उलटी वगैरे आल्यासारखं व्हायचं. पण एक पक्का निर्धार मी केला होता की आपण ह्याच्यासमोर हारायचं नाही, याला हरवायचं आपण. सो म्हणून मी पूर्ण 8 महिन्याचा औषधोपचार पूर्ण केला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मला सांकलीम PHCमध्ये जो स्टाफ होता, जो हा औषधाच्या रिलेटेड मला सहकार्य करत होता, सर्वांनी इतकं छानपैकी मला औषधोपचार दिला ज्याच्यातून मला कधी बरं झालो, कधी औषधोपचार पूर्ण झाला मला कळालंही नाही. आणि आज मी नॅशनल ट्युबरक्लोसिस एलिमिनेशन प्रोग्राम गोवा यांच्यासोबत मिळून आमच्या लाईफलाईन फाउंडेशन NGO सोबत अजून पुढे जाऊन मी ॲज अ TB चॅम्पियन म्हणून काम करत आहे, जेणेकरून इतरांना कुणाला TB व्हायला नको. ज्यांना झाला असेल त्यांना अर्ली डिटेक्ट होऊन त्यांना औषधापर्यंत पोहोचवायसाठी मार्गदर्शन करू. आणि शिवाय आत्ता हल्ली आम्ही पाहतोय की बऱ्याचशा TB पेशंटना काय होते, भरपूर लोकांमध्ये एकतर अल्कोहोलचं प्रमाण जास्त आहे आणि दुसरी गोष्ट आहे हे डायबिटीस त्यांना खूप त्रासदायक आहे. म्हणजे जेव्हा TB झाला तेव्हा त्याला डायबिटीस निष्पन्न झाला आहे. सो अशा वेळेला आता त्याला TBचा औषधोपचार तर पूर्णपणे घेऊन बरं व्हायचं आहे, प्लस डायबिटीस पण आहे. सो डायबिटीसचा औषधोपचार पण त्याला घ्यायचाच आहे आणि TBचा औषध कंप्लीट झाल्यानंतर त्याला डायबिटीसचा कंटिन्यू आपल्याला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ट्रीटमेंट चालू ठेवायची आहे. शिवाय अल्कोहोल हा एक घन विषय आहे ज्याच्यामध्ये त्याच्या औषधाकडे दुर्लक्ष केलं जाते स्वतः पेशंटकडून. माझं सर्वांना सांगणं आहे की शक्यतो याच्यापासून दूर राहून जेवढं लवकरात लवकर आपण डॉक्टरकडे जाऊन अल्कोहोलची पण ट्रीटमेंट जर करून घेतली तर आपण त्या व्यसनापासून पण मुक्तता आपली स्वतःची करून घेऊ शकतो आणि छानपैकी आपण पुढचं आयुष्य आणखीन व्यतीत करू शकतो. तर निवास पाटील जी, तुम्ही हो तुमचो एक्सपिरियन्स सांगितला, हा ट्रीटमेंट जो घेताले तुमी तेन्ना तुमकां कितें पयशे खर्च पडचे पडले काय सगळी सेवा तुमकां मोफत सरकारी हॉस्पिटलांतल्यान मेळाली? ॲक्च्युली थोडी माझी एक चुकी झाली. जेव्हा सुरुवातीला मला 2000 साली TB झाला होता, माझे वडील त्याच्यामध्ये एक्सपायर झाले आणि मला TB झालेलं निष्पन्न झालं, तेव्हा मी कोल्हापूर महाराष्ट्रामध्ये होतो. तेव्हा मी औषधोपचार 3 महिन्याचा घेतला. तेव्हा मला औषधं म्हणजे अशी नव्हती की गव्हर्नमेंटकडून मोफत दिली जात होती. तेव्हा मी 3 महिने प्रायव्हेट हॉस्पिटलमधून औषधोपचार घेतला.
पण त्याच वेळी मी तो औषधोपचार तिथंच बंद केला, कारण मला परत घेणं शक्य नव्हतं, कारण घरची परिस्थिती पुअर असल्याकारणानं. नंतर मी 2010ला जेव्हा गोव्यामध्ये आलो तेव्हा मला परत चेस्टमध्ये पेन झालं, निष्पन्न झालं की परत TB झाला आहे. म्हणजे 10 वर्षामध्ये गॅप पडला ते 3 महिन्याच्या औषधाने. पण मला ते CAT 1 लॉस झालं, फेल्युअर झालं. आता मला CAT 2चा हा औषधोपचार 8 महिन्याचा घ्यावा लागला. जर कदाचित मी त्यावेळेला ती चुकी केली नसते आणि 6 महिन्याचा औषधोपचार कोल्हापूरमध्ये बऱ्यापैकी घेतला असता, तर आज मला इथं CAT 2वरती सेकंड टाईम कदाचित TB झालाही नसता, आणि झाला असता तरी मला परत मग CAT 2 घ्यावा लागला असता. पण CAT 2 तेव्हाच घ्यावा लागला असता जेव्हा CAT 1 कंप्लीट केला असता. तर असं म्हणजे तुम्ही जशें सांगलें तातूंतल्यान एक दिसून येता की जेन्ना दोतोर आमकां सांगता की 6 म्हयने TB खातीर वखद घेवंक जाय, ते 6 म्हयने घेवप सामकें गरजेचें. नाजाल्यार हें दुयेंस काही वर्सांनी परत जावंक शकता. पूण 6 म्हयने घेवन जर तें कंप्लीट बरें जालें जाल्यार हें दुयेंस आपल्या घडे परत जावपाकूय ना शकत. आनी त्या वेळार तुमकां इंजेक्टेबल्स आशिल्ली, पूण आतां डॉक्टर गोविंदान जशें सांगलें त्या आतां फिक्स डोज कॉम्बिनेशन्स म्हणून टॅबलेटी आयल्या. म्हणजे एकाच टॅबलेटीन 4 तरेची वखदां मिक्स आसता आनी ती आमी पेशंटाक दोतोर दितात. दोतोर आतां एक विशय एक आसा की जर घडये एका मनशाक TB जाल्या, ताका गव्हर्मेंट फॅसिलिटीन ट्रिटमेंट घेवपाक नाका, प्रायवेटान घेवपाक जाय, जाल्यार कितें खर्च आसा किंवा कशें कितें करतात दोतोर तुमी? ओके, सो आमचे कडेन हांगा अंडर द प्रोग्राम PPSA म्हणून एक एजन्सी आसा. दॅट एजन्सी ती एक इंटरफेस आसा बिटवीन द प्रायवेट सेक्टर आनी आमचो प्रोग्राम. म्हणजे खुबशे पेशंट असे असतात जे प्रायवेट सेक्टरान वतात ओन्ली रिजन बींग की तांकां आपली आयडेंटिटी डिस्क्लोज करपाक नाका आसता एट अ गव्हर्मेंट फॅसिलिटी. सो तांकां आमी जे गव्हर्मेंटाच्यो सगळ्यो फॅसिलिटी आसा त्यो अवेलेबल करून दिता इन द प्रायवेट सेक्टर थ्रू दीस PPSA एजन्सी. म्हणजे ज्यो फॅसिलिटीज फ्री ऑफ कॉस्ट गव्हर्मेंटान अवेलेबल आसा त्यो तांकां प्रायवेट सेक्टर तांच्या डॉक्टरा कडेन फॉलोअप करतना ह्यो सगळ्यो फॅसिलिटी मेळटा. जश्यो काय टेस्टींग फॉर डायबिटीज, HIV टेस्टींग करपाक जाय जाल्यार HIV टेस्टींग, बाकीचे तांकां मेडिसिन्स जे आसा जे फ्री ऑफ कॉस्ट आमी प्रोवायड करतात. तांकां जी ही डायरेक्ट बेनिफीट स्कीम जी डॉक्टर मनीशान समजायली 500 रुपये जे म्हयन्याक मेळटा, ते बी तांकां प्रायवेट सेक्टरान. सो दे कॅन फॉलोअप विथ देअर ओन डॉक्टर. आपल्या डॉक्टरा कडेन फॉलोअप चालू दवरून बाकीच्यो ज्यो ह्यो फ्री सुविधा आसा जशें टेस्टींग, स्पुटम टेस्टींग करपाक जाय जाल्यार तांकां गव्हर्मेंट हॉस्पिटलान येवन फ्री करपाक मेळटा. इनफॅक्ट तांकां गव्हर्मेंट हॉस्पिटलान येवपाची सुद्दां गरज ना. आमची जी PPSA एजन्सी आसा ती तांच्या प्रायवेट डॉक्टराच्या क्लिनिकांतल्यान तांचो स्पुटम सॅम्पल कलेक्ट करता आनी आमच्या गव्हर्मेंट हातून सेंटरान हाडून टेस्टींग करून तांकां रिपोर्ट प्रायवेट सेक्टरानूच कळोवन दिता. आनी दीस ऑल्सो इज फ्री ऑफ कॉस्ट. तशेंच मेडिसिन जशें हांवें म्हणलें तांकां फ्री ऑफ कॉस्ट मेळटा. सो ह्यो सगळ्यो ज्यो फॅसिलिटी एक गव्हर्मेंट पेशंटाक जश्यो फ्री ऑफ कॉस्ट मेळटा तश्यो प्रायवेट सेक्टरांतल्या पेशंटाक सुद्दां फ्री ऑफ कॉस्ट आमी अवेलेबल करून दिता थ्रू दीस PPSA एजन्सी. तर प्रायवेट सेक्टरान सुद्दां जर एकल्याक ट्रिटमेंट घेवपाचो जर हावेस आसत जाल्यार ताकाय ह्यो गव्हर्मेंटाच्यो फॅसिलिटी फ्री ऑफ कॉस्ट मेळपाक शकतात. ही खूबच बरी गोश्ट आसा आनी हाजो फायदो नक्कीच समाजांतल्या दर एकल्या व्यक्तीन घेवचो. तर दोतोर मनीश, ह्या वर्साची वर्ल्ड ट्युबरक्लोसीस डेची थीम कितें आनी तुमकां जर आमच्या प्रेक्षकांक कितें संदेश दिवपाचो आसा ह्या वर्ल्ड ट्युबरक्लोसीस डे निमतान जाल्यार तो दिवचो? ह्या वर्साची थीम जावन आसा येस वी कॅन एंड TB. म्हणजे आमी 2025 पर्यंत TB एलिमिनेट करूंक शकता. हें लक्षांत सारकें फिक्स करपाक जाय आमी आनी त्या संदर्भान आमी फुडें सरपाक जाय. आतां हें जर आमी इफ वी वॉन्ट टू एंड TB बाय 2025 जाल्यार सगळ्यान पयलीं जे लोक TBचे दुयेंसी आसा तांणी आपलें निदान करून घेवपाक जाय. जांचे सिमटम्स, जे लोक सिमटमॅटीक आसा, म्हणजे जशें दोतोरान सांगलें खोकली मारता 15 दीस पर्यंत, जावं वेट लॉस आसा, जोर येता आनी नायट स्वेट्स आसा, रातचो घाम येता, असल्या जे सिमटम्स आसा त्या लोकांनी आपूण जावन फुडें येवपाक जाय आनी आपलो टेस्ट करून घेवपाक जाय. स्पुटम टेस्ट करून घेवपाक जाय, धरकलाचो टेस्ट करून घेवपाक जाय आनी एक्सरे काडून घेवपाक जाय. तांणी सगळ्यान पयलीं फुडें येवपाक जाय. आनी समज जर त्या मनशाक दुयेंस आसा, TBचें दुयेंस आसा, जाल्यार तांणी कंप्लीट ट्रिटमेंट घेवपाक जाय आनी बरो जावपाक जाय. हें सगळ्यान पयलीं आमी आव्हान करता सगळ्यां कडेन. त्याच प्रमाणे आमी समाजान पळय जे लोक आसा तांचे कडेन मागता की ह्या दुयेंसाचो प्रचार करचो. म्हणजे सगळ्यां कडेन ही म्हायती व्हरची की हे जर सिमटम्स आसा जाल्यार तुमी खंयच्याय गव्हर्मेंट हॉस्पिटलान येवन आपलो टेस्ट करचो. त्याच प्रमाणे समाजा कडेन मागता की फुडें सरून निक्षय मित्र म्हणून जावचे आनी आमच्या TB दुयेंसी आसा तांकां सपोर्ट करचो. ही गजाल जी आयज आमी दोतोरां कडल्यान हांगा आयकली
ताजो जसो की सिमटम्स जर दिसून येता जाल्यार नक्कीच दर एकल्यान फुडें येवन ही मोफत जी सुविधा सगळ्या गव्हर्मेंट हॉस्पिटलांनी आसा ताजो लाभ घेवचो आनी हे टीबी दुयेंस समाजांतल्यान मिटोवपा खातीर आपलो हातभार लावचो. तर आयज डॉक्टर मनीश, डॉक्टर गोविंद आनी निवास पाटील हे गोंय राज्याच्या आरोग्य विभागांतल्या माध्यमांतल्यान आयज तांच्यांनी हांगा आमकां टीबी किंवा ट्युबरक्लोसीस ह्या दुयेंसा बद्दल बेस बरी म्हायती दिल्या बद्दल हांव तुमचे आभार आटयता. तशेंच प्रेक्षकांनी आयज जे कितें हांगा आयकलां ताजो नक्कीच तुमकां लाभ जातलो अशी हांव आस्त बाळगितां आनी हो कार्यक्रम हांगा सोंपिल्ल्याचें जाहीर करता. नमस्कार.